मंगलमूर्ती वडाळा अण्णा 11 चिंतामणी ग्रँड रोड. स्ट्रायकेटला प्रवीण, त्या सोबतीला अक्षय म्हात्रे. बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन मंदार सावंत येतात. त्याच वडाळ्याची आपण पाहिलं एक जबरदस्त बॉलर. बॉलिंग करत असताना बॅटिंगवर देखील कॉन्सन्ट्रेट केल्याने मागील 2-3 हंगामामध्ये खूप चांगली अंडरआर्म ओपनला देखील मंदारची बॅटिंग आपण पाहायला बघितली आहे. बॉलिंगसाठी मंदार, स्ट्राइक एंडला प्रवीण. बेस्ट वर्सेस बेस्ट. ज्युनियर सम्राट अंधेरी त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो वडाळा. एक महत्वाची मॅच आहे कारण की दोन्ही संघ बॅलन्स आहेत, एक मॅच जिंकून आलेत. प्री क्वार्टर जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाणार आहे. RM रेम्बो संघ आपला प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला नाहीये. बॉलिंगसाठी मंदार, स्ट्राइक एंडला अक्षय म्हात्रे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. सर्वांचं लक्ष या मॅच वरती देखील असणार आहे. या बॉलर हवेत खेळले गेलेत. अक्षय म्हात्रेचा जबरदस्त टायमिंग. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. म्हात्रे ऑन फायर. अक्षय म्हात्रेने या पावसाळ्यात एक इतिहास केला, विक्रम रचला. 6 बॉल मध्ये 7 सिक्स मारले. बोरिवलीची मला क्रीडा स्पर्धा आठवतीये. जबरदस्त बॅटिंग करत असताना अक्षय म्हात्रे एक जबरदस्त प्लेयर आहेत. 6 बॉल मध्ये 7 सिक्स. पाऊस भर जोरात होता आणि त्याच्यामध्ये अक्षय म्हात्रे पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये चर्चेत राहिला होता आणि सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट पण खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. यानंतर अण्णा 9 चिंतामणी ग्रँड रोड संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा. आपल्या टी शर्ट्स पण घेऊन जायचे आहेत. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. लवकरात लवकर आपली प्लेयर पाठवायचे आहेत. 4 रनने धावफलक पुढे जाईल. 5 धावा झाल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा मंदार, स्ट्राइक एंडला अक्षय म्हात्रे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर आहेत तिकडे. अक्षय तिकडे होते. महत्वाची मॅच असणार आहे. बच्चा बर्डे. हा, आतमध्ये जा, आतमध्ये जा. 6 रन झाले धावफलकावर. सुरुवात दमदार केली आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी, स्ट्राइक एंडला प्रवीण पाटील. या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन तिकडे मिळेल. सुरुवात दमदार केली आहे. ही मॅच रंगणार हे नक्की आहे कारण की दोन्ही टीम बॅलन्स आहेत. भव्य दिव्य असं आयोजन, लाख मुलाचं आयोजन आणि लाख मुलाची क्रीडा स्पर्धा. दादर शिंदेवाडीमध्ये आपण आहोत आणि श्री साई स्पोर्ट्सला देखील क्रीडा स्पर्धा सर्व युट्यूबला देखील लाईव्ह पाहतात. त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्व मुंबईकर. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त बॉल पाहिला गेला पण तेवढ्याच अंदाजामध्ये चांगला शैलीदार फटका पाहायला मिळाला अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून. धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. विनोदची नाईकवाडी आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. स्वागत आहे आपलं देखील आणि आपण व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतात. सर्व मंदारने खूप चांगली बॉलिंग केली. प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट त्याच्या अंगावरती आहे. स्ट्राइक एंडला प्रवीण आणि त्या सोबतीला अक्षय म्हात्रे. सुरुवात चांगली केली आहे ज्युनियर सम्राट अंधेरी. स्ट्राइक एंडला प्रवीण पाटील. या बॉलवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे. आशिषने मात्र एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला बट काय मंदारने बॉल टाकलाय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. जसा बॅटर स्टेप आउट झाला तसा अजून वरती टाकण्याचा प्रयत्न केला गेला. हेच अंडरआर्म क्रिकेट आहे. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. बॉलरला पण तेवढेच एफर्ट्स द्यावे लागतात. बॅटरला देखील तेवढेच एफर्ट्स द्यावे लागतात. 9 रन झाले धावफलकावरती. 32 संघांमधून मात्र एक टीम चॅम्पियन होणार आहे.
मंदारने पहिली ओव्हर खूप चांगली आली, बाउंड्री आल्यानंतर स्वतः बॅलन्स केला आणि 9 रन खर्च करत असताना एक इकॉनॉमी बॉलिंग केली आहे अक्षय आणि त्या सोबतीला प्रवीण. अन्ना 11 चिंतामणी ग्रँड रोड टीम कॅप्टन्स प्लेयर्स कुठलाही खेळाडू आला असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. बघा मित्रांनो, थोडं तुम्ही सहकार्य करा. जे काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागणार आहे. त्यामुळे इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. 9 रन झाले धावफलकावर. पहिली ओव्हर तर दमदार आली आहे. बॉलिंगसाठी आशिष येत आहेत. वडाळ्याचा अजून एक ऑलराऊंडर खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना मग ऑल फॉर्मॅटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आशिषने. नेहमी चर्चेत राहिले आहेत. मुंबईच्या बाहेर जाऊन देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे. बॉलिंगसाठी आशिष, स्ट्राईक एंडला बॅटर प्रवीण पाटील. या बॉलवर हलक्यात कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रज्ञेश शिंदेने जबरदस्त बॉल कलेक्ट केला. येईल तिकडे आपण पाहिलं तर पहिलाच बॉल डॉट. आता डबल बॉक्स ऑन आहे त्यामुळे इकडे बॅटिंग करणं गरजेचं आहे. सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल. पेशन्स खूप महत्वाचा आहे. या बॉलवर देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील बट बॉल बाहेर जातोय. प्रज्ञेशने सांगितलं की थोडा बॉल बाहेर जातोय. बीडब्ल्यूची मात्र तिकडे विकेट ची अपील केली होती. या बॉलवर देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग तिकडे. अक्षयची लाऊड अपील. प्रज्ञेची लाऊड अपील आहे तिकडे. बट आपण आता पंचांनी अपील मात्र फेटाळली आहे. जबरदस्त बॉलिंग करतात आतापर्यंत आशिष. दुसरी ओव्हर चालू आहे. उद्या देखील खूप चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर देखील खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध अन्ना 11 चिंतामणी ग्रँड रोड. त्यानंतर सत्यविनायक बी आणि अधीरा सत्यविनायक कामोटे असे दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये एकाच आमने सामने फाईट करताना पाहायला मिळतील. प्रवीण आणि आता मात्र अक्षय म्हात्रेला इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. आशिष मात्र थोडी स्माइल करतायत. एन्जॉय करतात क्रिकेट खेळत असताना. एन्जॉय करणं गरजेचं आहे. या बॉलवर समोर खेळले गेले. बीट केल्या गेल्या बॅटर कीपरला पण रन मिळेल 22 मध्ये सिंगल. ही एक रन खूप महत्वाची आहे. सकाळी पहिलीच मॅच एक रंगताना पाहायला मिळाली. मग त्यामध्ये मी गावदेवी घाटकोपर संघाचा आई गावदेवी घाटकोपर संघाचं खूप कौतुक कर. खूप चांगला खेळ केली त्यांनी केला. बट श्री 11 दिवा डोंबिवलीने बाजी मारली. जबरदस्त बॉलिंग केली ओमकार पाटणेने. दिवेश पाराबेने एक जबरदस्त खेळ केला. या बॉलवर देखील सिंगल रन मिळते. उद्या देखील पहिल्या हाफमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगले संघ उद्या देखील पाहायला मिळतील. रॉयल चेंबूर आहे, त्यानंतर लालवाडी बॉईज चेंबूर, जम्बो क्रिकेट क्लब विरुद्ध ज्युपिटर अंधेरी, वियंग पॅकर माझगाव विरुद्ध दिग्विजय घाटकोपर, मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी विरुद्ध जय भैरी रत्नागिरी. रत्नागिरीचा संघ देखील यानंतर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. या बॉलवर फ्लिक केला गेला. एक रन तिकडे मिळते. डबलचा कॉल दिलाय का? क्विक तिकडे फिल्डर आले. वेल स्टॉप. निखिल तिकडे होते. खूप चांगले बॉलवरती गेले निखिल. वेल स्टॉप. अक्षय आणि प्रवीण थोडं मात्र बातचीत चालू आहे की आपल्याला इनिंग खूप करणं गरजेचं आहे.
जबरदस्त बॉलिंग केली आशिषने फक्त आणि फक्त 3 रन खर्च करत असताना गुड बॉलिंग 12 रन झाले धाव फलकावर. बॉलिंगसाठी आता मात्र बॉलर येत आहेत हुसेन. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात चांगली केली होती पण त्यानंतर एक शांत ओव्हर आली आहे आणि RM रेम्बो संघाने पण चांगलं कमबॅक केलंय. गेले कित्येक वर्ष हाही संघ अनेक लेजंड्स प्लेयर या परिसरातून पाहिले गेले. RM रेम्बो वडाळा ज्या संघाची देखील चर्चा पाहिली गेली आहे अंडर आर्म क्रिकेटमध्ये, त्यांच्या विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी. पहिलाच बॉल नो बॉल आणि फ्री हिट आहे. हुसेनची मात्र चुकीच्या पद्धतीने आपण पिचिंग पाहिली गेली आणि तिकडे मात्र पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल नो +1. बघता बघता ग्राफ अगदी तोडा वरती जाताना पाहिला गेलाय. 14 रन झाले धाव फलकावरती. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर खूप मॅटर करतील. ज्या बॉलवर ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला पिचिंग थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली. व्हाईट बॉल 15 धावा होत्या धाव फलकावरती. या बॉलवर समोर खेळले गेले. जबरदस्त मारा केला होता पण तिकडे नॉन स्ट्राइक एंडच्या मात्र बॅटरला बॉल आदळला. हुसेनची थोडी चुकीच्या पद्धतीने सुरुवात पाहिली गेली. एक्स्ट्रा रन्स मॅटर करतील या ग्राउंडवर. 3री ओव्हर चालू आहे. आशिषने खूप चांगली बॉलिंग केली. 16 रन्स झाले धाव फलकावरती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर मुंबईतील एक मानाची क्रीडा स्पर्धा श्री भवानी माता सुवर्ण चषक दादर शिंदेवाडी मुंबई. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राइक एंडला चान्स आहे. प्रवीणला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. थोडे डबल माइंड झाले. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली फिल्डिंग केली तिकडे. रोहित सकट तिकडे होते. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलं गेलं आणि प्रवीणला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. नवीन बॅटर येत आहेत लिएंडर. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त इनिंग खेळले होते लिएंडर. खूप चांगलं बॅनरचं डिझाईन आपण पाहतोय. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण तिकडे व्हाईट बॉल. हुसेनचे एक्स्ट्रा रन्स मात्र मॅच मध्ये घेऊन येतात ज्युनियर सम्राट अंधेरी. लिएंडरला माहिती की आता आपण मॅच मध्ये आहोत. इकडून पुढे मात्र एक चांगली इनिंग खेळावी लागेल. आशिष आणि करण थोडी बातचीत चालू आहे की मॅच आपल्याला कमबॅक करायचं आहे. थोडा साफळा रचायचा आहे. थोडे अंडर प्रेशर खेळतात हुसेन कारण की जेव्हा एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण खेळतो एक मानाची क्रीडा स्पर्धा खेळत असतो एक वेगळा प्रेशर असतो. लिएंडर प्रयत्न करतात की आता स्कोर मात्र पुढे घेऊन जाण्याचे. 17 रन्स झाले धाव फलकावरती. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. RM रेम्बो वडाळा एक संघ देखील अगदी साऊथ मुंबई म्हणजे वडाळा लालबाग परळचे खेळाडू एका संघामध्ये खेळतात. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे तिकडे. आशिषने बरोबर एफर्ट्स दिले की त्याला माहिती रनआउट आला तर मॅच मध्ये आपणही येऊ शकतो. लिएंडरची विकेट महत्वाची आहे त्यामुळे त्या झोनला त्यांनी चान्स घेतला आणि हेच व्यावसायिक क्रिकेट आहे. हे तुम्हाला मात्र चान्स घ्यावे लागतील नाहीतर मॅच फसू शकते. स्ट्राइक एंडला अक्षय म्हात्रे. 18 रन ती एक विकेट गेली आहे. या बॉलवर पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली आहे. व्हाईट बॉल 19 धावा होत्या धाव फलकावरती. 19. धावा झाले धाव फलकावरती. एक विकेट गेली आहे.
या बॉलवर देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. ही लाईन लाईन शोधत होते हुसेन की ह्या टप्प्यावरती बॉलिंग करायची आहे. गुड बॉलिंग हुसेन, चांगलं कमबॅक केलं. 2 ओव्हर 12 रन्स होते ह्या ओव्हरमध्ये, आतापर्यंत 7 रन आलेत. स्ट्राईक एंडला अक्षय म्हात्रे. या बॉलवर पुन्हा एकदा वाईट बॉल. आतापर्यंत ह्या इनिंग मध्ये ह्या ओव्हरमध्ये खूप एक्स्ट्रा रन्स पाहिले गेले, म्हणजे 4 बॉल वाईट आलेत. या ग्राउंडवर एक्स्ट्रा रन्स नक्कीच तुम्हाला गोल गोल फिरवतील. ग्राउंडच असं आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जबरदस्त पिचिंग केली गेली. हुसेन स्वतःवर नाराज आहेत. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाला आणि रन झालेत 20 रन. हॅलो हॅलो चेक. हॅलो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अक्षयवर जबाबदारी दिली गेली आणि त्यात मात्र लिएंडर आणि अक्षय म्हात्रेने चान्स घेऊयात. आपण पॉवर प्ले घेऊयात. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. बॉलिंगसाठी अक्षय अभाळे. खूप क्रुशियल मॅच असणार आहे ही. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाणार आहे. ट्वेंटी 20 रन झाले दहा फलकावर. अक्षय अभाळे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होतं. स्ट्राईक एंडला लिएंडर. महत्वाची मॅच आहे. अक्षयला मात्र ही ओव्हर जाणीवपूर्वक टाकावी लागेल. पहिलाच बॉल लेग स्पिन. खूप जबरदस्त बॉलला फिरवला गेलाय. बॉल ऑफ द मॅच. काय बॉल वळवला गेलाय अक्षय अभाळेने. जबरदस्त लेग ब्रेक. आणि गुड बॉलिंग अक्षय. शेन वॉनची आठवण करून दिली मात्र इथे अक्षयने काय लेग स्पिन वळवलाय. जबरदस्त बॉलिंग करतात अक्षय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळतात त्यामुळे स्वतःला पेश करावी लागेल. गुड बॉलिंग. न्यू बॅटर मयूर येत आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहता अक्षय. स्ट्राईक एंडला मयूर. या बॉलवर बॅकफुटला आले. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉवर प्ले मात्र भेदण्याचा प्रयत्न केला गेला पण तिकडे आपण पाहिलं तर येईल डॉट बॉल. डॉट बॉल करून चालणार नाही. महत्वाची ओव्हर आहे आणि पॉवर प्लेची ओव्हर आहे. हिम्मतची किंमत आहे.
या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. पुन्हा एकदा अक्षय अबाळेची जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळतीये आणि बघता बघता आपण पाहिलं तर ग्राफ थोडा शांत होताना पाहायला मिळते. कमबॅक केलं गेलं अक्षय अबाळेने. पॉवर प्लेची ओव्हर जर सेफ आली तर आरएम रेम्बो वडाळा संघ मात्र मॅच मध्ये येताना पाहायला मिळतोय. ज्युनियर सम्राट अंधेरी संघ थोडा बॅकफुटला गेलाय. लिएंडरची विकेट गेली आणि त्यानंतर लगातार 2 डॉट आले आहेत. पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न करतायत. 2 विकेट गेलेत 20 या धावसंख्येवरती. स्ट्राइक एंडला मयूर. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. जबरदस्त फिल्डिंग तिकडे मंदारची. क्या बात आहे. मंदारने अगदी व्हॉलीबॉल स्टाईलने बॉल अडवला. ऑलराऊंडर आहे. व्हॉलीबॉल क्रिकेट दोन्ही एकत्र खेळतात. काय बॉल आतमध्ये ढकलला. वेल स्टॉप मंदार. रिप्ले आपण पाहू शकतो एलईडी स्क्रीनवरती. जबरदस्त एफर्ट्स दिले मंदारने आणि तिकडे स्वतः मंदार बघतोय. क्या बात आहे. खुश झाला तो. या बॉलवर देखील विथ द स्पिन बट फटका फसलाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अक्षयची एक जबरदस्त बॉलिंग. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना अक्षय अभाळे. गुड बॉलिंग. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर 3 बॉल डॉट आणि त्यानंतर विकेट. वीस रन 3 विकेट गेले आहेत. जबरदस्त बॉलिंग करत असताना नवीन बॅटर रोहित येत आहेत. 20 या धावसंख्येवर 3 विकेट जाताना पहिले गेले. पॉवर प्लेची ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. करण थोडं अंधार आणि करण बातचीत करतायत. अक्षय अभाळे हे नाव आज मात्र इकडे खूप चांगली पद्धतीने कामगिरी करतोय. आरएम रेम्बो वडाळा संघासाठी लालबाग परिसरातील खेळाडू आहेत. या बॉलवर विथ द स्पिन फटका फसला गेलाय आणि 3 विकेट घेत असताना पहिली मेडनवर एकदा जोरदार टाळा होता अक्षय अभाळे. जबरदस्त बॉलिंग करत असताना या क्रीडा स्पर्धेसाठी 3 विकेट मिळवत असताना पहिली मेडनवर अक्षय अभाळे. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना आणि चर्चेत राहील त्याच्यासाठी देखील मोठी अचिव्हमेंट आहे की मी सिद्धी बागरला मेडन ओव्हर टाकली आहे आणि जबरदस्त बॉलिंग करत असताना तीही पॉवर प्लेची ओव्हर. जबरदस्त बॉलिंग करत असताना अक्षय अभाळे. इकॉन स्पोर्ट्स यांच्याकडून देखील त्याला 500 रुपयाचा पुरस्कार येत आहे अक्षय अभाळेसाठी. सो वेल बॉलिंग अक्षय अभाळे. त्याच्याकडे बघितलं तर मला विवेक शेलारची आठवण झाली आणि बट विवेक शेलार फास्टर आहेत बट आमचा अक्षय अभाळे स्पिनर आहे. जबरदस्त बॉलिंग. आशिष खेणी येत आहेत. 20 रन झाले. 4 विकेट गेलेत. मिडन ओव्हर पाहायला मिळाली तेही देखील पॉवर प्लेची ओव्हर. पहिली मेडन ओव्हर पाहिली गेली या वर्षीची. अजूनही 2 दिवस बाकी आहेत. स्ट्राइक एंडला अक्षय म्हात्रे. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त पिचिंग करत असताना तेवढाच चांगला स्ट्रोक पाहिला गेलाय. बावीस रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. आशिषचा देखील एक जबरदस्त पिचिंग करताना पाहिली गेली आहे. आरएम रेम्बो वडाळा संघाने मात्र खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. ज्युनियर सम्राट अंधेरी संघ थोडा बॅकफुटला गेलं. बॅटिंग करण्याचा मात्र निर्णय घेतला होता. अक्षय अभाळेची ओव्हर टर्निंग पॉइंट ठरली. या बॉलवर विथ द स्पिन समोर खेळले गेलेत. हर्षलचे एक जबरदस्त एफर्ट्स तिकडे. 23.
कुठे ना कुठेतरी हा पण सामना फसताना पाहिला गेलाय आणि प्रदीप यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पुरस्कार आहे अक्षय अबाळेसाठी ज्या मेडन ओव्हरसाठी. याबरोबर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र तिकडे डिक्लर झोन मध्ये कुठे ना कुठेतरी ही मॅच फसताना पाहिली गेली आहे. 24 रन झाले धाव फलकावर, 4 विकेट गेलेत. जबरदस्त बॉलिंग करत असताना RM रेम्बो वडाळा संघ आतापर्यंत एक चांगली कामगिरी केली. पण हे ग्राउंड असं आहे की 24-25 पण या ग्राउंडवर खूप आहेत. बघायला गेलं तर 50 रन पण चेस होऊ शकतात, पण 24-25 पण फायटेबल आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे, पेशन्स क्रिकेट खूप इथे महत्वाचं आहे. या बॉलवर देखील परफेक्ट बॉल पाहिला गेलाय. जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग करत असताना आशिष खेणीची देखील जबरदस्त ओव्हर पाहिल्या गेल्या दोन्ही ओव्हर मध्ये. चला यानंतर दोन्ही टीम्स आपण टॉस साठी या. लास्ट बॉल मात्र इकडे डॉट बॉल येतोय. नक्कीच अन्ना 9 चिंतामणी ग्रँड रोड आपण कॅप्टन टॉस साठी पाठवायचं आहे. जबरदस्त बॉलिंग केली अक्षय अबाळे. अक्षय अबाळेसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. मेडन ओव्हर पाहिली गेली आणि इकॉनॉमी बॉलिंग करत असताना पॉवर प्लेची ओव्हर मेडन, त्यानंतर टॉस केला जातोय. मंगलमूर्ती वडाळ आणि त्यांच्या विरुद्ध अन्ना 9 चिंतामणी ग्रँड रोड. मंगलमूर्ती वडाळ, अन्ना 9 चिंतामणी ग्रँड रोड, त्यानंतर सत्यविनायक बी कामोटे आणि अधिरा सत्यविनायक कामोटे अशी मॅच यानंतर देखील पाहायला मिळतील. अशा 2 मॅच म्हणजे त्या 4चा हाफ बाकी आहे. आणि एक विशेष सन्मान केला जाईल. संदीप कवळे यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. वडाळातील एक नामवंत अजून एक क्रीडा स्पर्धा वाय चषक, त्या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि या क्रीडा स्पर्धेसाठी देखील त्यांचं नेहमीच अगदी योगदान राहिले गेले असे संदीपभाई कवळे यांचा एक विशेष सन्मान. येणाऱ्या 10 ते 14 डिसेंबरला त्यांची देखील एक मानाची क्रीडा स्पर्धा आहे. संदीप कवळे यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. ओव्हर 40चं क्रिकेट मला असं वाटतं यावर्षी खेळतील वाय चषक. मंगलमूर्ती वडाळा संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. बॉलिंगसाठी विकास 25 धावांचं टार्गेट आहे. स्ट्राईक हिंडला मंदार, दमदार मंदार. पहिलाच बॉल हवेत खेळले गेले. बॉल जातोय आपण पाहिलं तर बॉक्स आउटच्या रूपामध्ये. मंदारला बाहेर जावं लागतंय. OUT, इट्स अ विकेट. आउट. बॅटर मात्र मंदारला बाहेर जावं लागतंय. विथ द स्पिन हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटचा फ्लो थोडा वरती गेला आणि बॉक्स आउटच्या रूपामध्ये मंदारची खेळी संपुष्टामध्ये येते. अतिघाई संकटात नाही. 25 रन्स करायचे, पण त्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मैदानाच्या आत अजून एक लालबाग परळ या परिसरातील एक शांत आणि संयमी बॅटर येतोय. करण शेंगाळे
खूप चांगलं खेळ आणि एकदम शांत खेळाडू, खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. मुंबईत देखील आणि मुंबईच्या बाहेर जाऊन देखील खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. करण शेंगाळे त्या स्ट्राईक एंडला. या बॉलवर समोर खेळले गेले आणि तिकडे बॅक टू बॅक, बट तिकडे करण शेंगाळला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सापळा रचला होता ज्युनियर सम्राट अंधेरी. म्हणून क्रिकेटला देखील दोन बाजू आहेत. एक डाव संपल्यानंतर दुसरा डाव आहे, दुसरा डाव संपल्यानंतर देखील तुम्हाला जर जिंकायचंय तर फाईट करावी लागेल. काय मॅच रंगताना पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट येतात. कहाणी में ट्विस्ट, इसी का नाम क्रिकेट है. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. हॅट्रिक बॉल आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्ञेश शिंदे येत आहेत. गेले 15 ते 20 वर्ष ज्या खेळाडूची देखील चर्चा पाहिली गेली अंडरआर्म क्रिकेटमध्ये. 1-2 ची बॅटिंग प्रज्ञेश शिंदेची पाहण्यासारखी राहिली आहे. सिंगल करण्याची पद्धत, त्यांचा तो स्टान्स, क्लासिकल बॅटिंग प्रज्ञेश शिंदे पदी. गेले कित्येक वर्ष याही खेळाडूची चर्चा राहताना पाहिली गेली आहे. बट ज्युनियर सम्राट अंधेरी संघ देखील चांगली कमबॅक करतोय. बॉलिंगसाठी विकासने झकास बॉलिंग केली आहे. बघूयात हॅट्रिक कंप्लीट करेल का स्ट्राईक एंडला प्रज्ञेश शिंदे पदी. या बॉलवर सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रनने मात्र तिकडे खातं ओपन केलं जात आहे. धगधग वाढली आहे. आता मात्र वडाळकरांची देखील धगधग वाढली आहे. मॅच आता फाईट होईल का, सर्वांचं लक्ष या मॅचवर आहे. या ग्राउंडवर अगदी अनेक अशा ऐतिहासिक मॅचेस आपण पाहायला मिळाल्यात. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा 1 रन मिळेल. जबरदस्त मॅचचं आयोजन. मंडळाचे आपले हितचिंतक आणि नेहमी या क्रीडा स्पर्धेसाठी ठामपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व दिनेशजी राणे. राणे साहेब आपलं स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या बॉलवर हवेत खेळले गेले बट तिकडे चेक केलं जाईल. रनआउटचं मात्र चेक केलं जाईल. मॅच अगदी अशीच फसताना पाहायला मिळेल का. हृदयाचे धोके धगधग करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. कधी इकडे कधी तिकडे मॅच जाताना पाहायला मिळतीये. चेक केलं जाईल. हृदयाचे ठोके धगधग करणारी मॅच पाहायला मिळतेय. डेंजर झोनला बॅटर तर होता. बघूयात चेक करतोय आपण नक्कीच. भव्य दिव्य असं आयोजन आणि अशा मॅचेस प्रेक्षकांना पाहायला आवडतात. मग एकतर्फी मॅच नाही आवडत. कुठे ना कुठेतरी बॉल टू बॉलची मॅच देखील फसली तर पाहायला आवडते. लोअर स्कोरिंगची मॅच फसली की पाहायला आवडते. 2 विकेट तर गेली आहेत.
इट्स अ विकेट. बॅटरला बाहेर जावं लागेल आणि विकेट फसताना पाहायला मिळतीये. एलईडी स्क्रीनला पण आपण पाहू शकतो आणि हृदयाचे ठोके धगधग धगधग करणारी ही मॅच पाहिली गेली आहे. प्रज्ञेश शिंदे मात्र डेंजर झोनला होते. आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रज्ञेशला. नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. रोहित सकट हार्ड हिटर बॅटर आहेत, क्षमता आहे, बट सेन्सिबल इनिंग आता खेळावी लागेल. सागर निवाते पण जवळून मॅच बघतात की मॅच आता मात्र क्रुशल आहे. भले छोटं टार्गेट होतं, बट क्रिकेटमध्ये कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने देखील 400च्या अगेन्स्ट केले होते, बट साऊथ आफ्रिकेने चेस पण केले होते. स्कोर झाला आतापर्यंत 3 रन 3 विकेट. ओके, 2 रन. जबरदस्त बॉलिंग केली गेली आतापर्यंत. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग करत असताना विकास. गुड बॉलिंग विकास. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. विकासने झकास कामगिरी केली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन झालेत 3 रन झालेत. चोवीस चेंडू आणि अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. 1 ओव्हर त्यातल्या त्यात पॉवर प्ले आहे, त्यामुळे तो एक बेनिफिट आहे RM रेनबो संघाकडे. आता रोहित आणि आशिष किणीला मात्र बॅटिंग करावी लागेल. 3 वर 3 विकेट गेलेत. RM रेनबो वडाळा संघ थोडा बॅकफुटला गेलाय. बॉलिंगसाठी शशिकेश येत आहेत दुसरी ओव्हर घेऊन. 24 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. चोवीस चेंडू 22 धावांची गरज आहे. चला, प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम ज्युनियर सम्राट अंधेरी आपल्यास विनंती करतो मी, थोडं स्पीडअप करा. तीन विकेट तर गेले. स्ट्राईक एंडला आशिष, बॉलिंगसाठी शशिकेशवर जबाबदारी दिली आहे. संयमी बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 23 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आता मॅचला 22 धावांची गरज आहे. शांततेचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. जबरदस्त आयोजन, नियोजन, लाख मुलाचं आयोजन आणि लाख मुलाची क्रीडा स्पर्धा. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळले गेले. जबरदस्त टिपिकल अंडरआर्म क्रिकेटचा स्ट्रोक पाहिले गेले. 1 रन तिकडे मिळेल. वळण देण्याचा प्रयत्न केला गेला विथ द स्पिन. आशिषला माहिती की आता जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल, मॅच बनवावी लागेल. त्यामुळे पॉवर प्लेची ओव्हर खूप या ग्राउंडवर मॅटर करते. पॉवर प्लेला मॅच थोडी फसली, विकेट गेल्या, त्यामुळे RM रेनबो वडाळा संघ पूर्णपणे मात्र इकडे बॅकफुटला गेलाय. या बॉलवर टॅप केला गेलाय. खूप टायमिंग दिलं बॉलरने. आशिषने त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 5 रन झाले धावफलकावर. 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. वीस धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईकिंगला रोहित सकट. मॅच घेऊन जाणं गरजेचं आहे. पार्टनरशिपची गरज आहे. या बॉलवर बॅकफुटला आले. कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय एफर्ट्स दिले लिएंडरने.
धावांसाठी धावाधाव करावी लागते, पडावं लागतं, धडपवावं लागतं. त्यासाठी क्रिकेट मात्र तुम्हाला इझिली कुठली गोष्ट देत नाहीये. अक्षय लिएंडरची ती मेहनत आहे, प्रयत्न करतोय की मॅच फसवायची. 20 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. 20 चेंडू आणि 20 धावांची गरज. सर्वांना वाटलं की एकतर्फी मॅच होती की काय. पहिला डाव सर्वांनी बघितला, त्यामुळे बहुतेक जणांनी मॅच सोडली होती. बट मित्रांनो, क्रिकेट आहे, कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. पॉलिससाठी शशिकाई स्ट्राईक एंडला रोहित सकट. या बॉलवर स्वीप खेळले गेले, प्रॉपर टॅप केलं गेलं तिकडे. गुड स्ट्रोक, खूप चांगलं टायमिंग केलं. अंडर प्रेशर हे स्ट्रोक देखील प्रॉपर लागणं, त्यासाठी मेहनत आहे. 6 रन झाले धावफलकावर, 3 विकेट गेले आहेत. बॉल टू बॉलची मॅच आहे, 1 ओव्हर पॉवर प्ले आहे. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा तिकडे सिंगल रन मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 7 रन आणि 3 विकेट गेलेत. पण मी एक कौतुक करेन की दोन्ही बॉलर्स सुरुवातीच्या दोन्ही ओव्हरमध्ये कुठल्या प्रकारे एक्स्ट्रा नाही आलाय. अंडरआर्म क्रिकेट जर जिंकायचे तर तुम्हाला एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. मेन फॉर्म्युला तोच आहे, जो एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करेल तो चांगलं क्रिकेट खेळेल, जिंकेल. आशिष आणि रोहित थोडं मात्र बातचीत चालू आहे की मॅच आपल्याला पुढे बनवायची आहे. 18 बॉल 18 करायचे आहेत. पॉवर प्लेला आपण चान्स घेऊ. अठरा चेंडू 18 धावांची गरज आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी पण मॅच सोडत नाहीये. याही संघाची चर्चा राहिली आहे मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये. ज्युनियर सम्राट अंधेरी चर्चेत राहिला हाही संघ. पावसाळ्यात देखील अंडरआर्म ओपन, खुल्या गटात देखील नवीन संघ बांधणी करत असताना 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे. नितीन बॉलिंगसाठी नितीन येत आहेत. 18 बॉल 18. अठरा चेंडू 18 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. जबरदस्त मॅच आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे. 18 बॉल 18 करायचे आहेत. अठरा चेंडू 18 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. कोण हा सामना जिंकेल, सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. 18 बॉल 18. या बॉलवर स्वीप खेळले गेले, जबरदस्त टायमिंग केलं गेलं रोहितने. मग ह्या टुर्नामेंटची जेव्हा तारीख डिक्लेअर होते तेव्हा ह्या टुर्नामेंटची प्रॅक्टिस पण केली जाते. मग डबल बॉक्सची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे की इकडे ह्या ग्राउंडवर खेळायचं आहे. पण मानाची क्रीडा स्पर्धा आहे. सिंगल डबलची इनिंग खूप महत्वाची असणार आहे आता इकडे. 8 रनवरती 3 विकेट. या बॉलवर चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडे स्किड झाले तिकडे, एफर्ट्स दिले, डबलचा कॉल दिला. रोहित सकट तिकडे कॉल देतात. यस नो आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेट नक्की गेले कुणाची चेक केलं जाईल. धगधग वाढले. आशिष केनी डेंजर झोनला आहे. मॅच ही फसताना पाहायला मिळते. हृदयाचे ठोके धगधग करणारे आपल्याला पाहायला मिळतात.
आणि आशिष केणीला मैदानाच्या बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. कहाणी में ट्विस्ट, मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार होतोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळते, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. 9 रन्स वरती 4 विकेट गेल्यात. हर्षल वापिलकर येतात मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त आयोजन नियोजन आणि अशा मॅचेस रंगल्या तर अजून पाहायला एक वेगळी मजा येते. RM रेम्बो वडाळा संघ मात्र थोडा बॅकफुटला जातो आता मॅचला जिंकण्याकरिता. न्यू बॅटर हर्षल वापिलकर. बॉलिंगसाठी नितीन. रनआउटची विकेट इकडे सोडून चालणार नाहीयेत. आशिषला माहिती होतं तर मात्र ह्या ओव्हरमध्ये जर तिसऱ्या ओव्हरला जर पॉवर प्ले घेतला असता तरी चाललं असतं भाऊ, कारण की विकेट हातामध्ये नव्हते तर तुला ह्याच ओव्हरमध्ये रन्स करणं गरजेचं होतं. माइंडसेट त्याचं होतं की आपण नंतरच्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले घेऊयात, बट रनआउटमध्ये विकेट आली आणि तिकडे मॅच फसली आहे. हर्षल आणि रोहित या दोघांना मात्र ही इनिंग खेळणं गरजेचं असणार आहे. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 16 बॉल 16 आणि रन करा हळूहळू गोळा. मॅच आले 16 बॉल 16. जबरदस्त मॅच. हीच या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. इकडे 24 बॉल 40 पण होईल, पण 24 बॉल 24 पण कठीण आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हर्षलने माइंड सेट केला की सिंगल रन करूया, डबलचा कॉल. धक 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 होतीये. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. ही पार्टनरशिप मध्ये मला असं वाटतं 100 रनच्या पार्टनरशिप बरोबर ही पार्टनरशिप आहे. जर पार्टनरशिपनी मॅच जिंकले, संदीप कवळे पण मॅच अगदी डोळे तेल घालून बघतात की मॅच क्रुशल आहे. आणि जर ही मॅच जिंकून दिली तर तब्बल 5,000 रुपये असणार आहे संदीप कवळे यांच्याकडून. बट ही मॅच क्रुशल असणार आहे. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळतीये. धावफलक 1 ने पुढे जाईल. मॅच रंगात येताना पाहायला मिळते. भव्य दिव्य असं आयोजन आणि हाय व्होल्टेज मॅच. पहिलाच दिवस. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके धकधक करणारी मॅच. विकेट हातामध्ये नाहीयेत. 4 विकेट गेली आहेत. स्ट्राइक एंडला रोहित सकट. या बॉलवर लेकट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. येतोय डॉट बॉल. मॅच मध्ये ज्युनियर सम्राट अंधेरी संघ पुन्हा एकदा कमबॅक करते. नितीनने जबरदस्त बॉलिंग केली गेली आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग. इकॉनॉमिक बॉलिंग करत असताना टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. काय मॅच रंगली आहे. RM रेम्बो वडाळा त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर ज्युनियर सम्राट अंधेरी. या बॉलवर सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 13 धावांची गरज आहे. बट मित्रांनो, 3ही ओव्हरमध्ये एकही एक्स्ट्रा टाकलेला नाहीये. ही ज्युनियर सम्राट अंधेरी संघ मात्र जबरदस्त कामगिरी करतोय. ह्याचंच नाव क्रिकेट आहे. जो एक्स्ट्रा कमी टाकेल तो अंडरआर्म क्रिकेट चांगला खेळेल. 12 बॉल 13 करायच्यात. बघा, मॅच जर टाय झाली तर पहिल्या 3 ओव्हरचा ऍव्हरेज धरला जाईल. पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हरमध्ये रन्स होते 20 रन होते आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 3 ओव्हरमध्ये रन्स आहेत 12. त्यामुळे बेनिफिट तर मला असं वाटतं आता टीम ज्युनियर सम्राट अंधेरीकडे आहे. 12 बॉल 13 करायच्या आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. हृदयाचे ठोके धगधग करणारी मॅच पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 13 धावांची गरज आहे. 12 बॉल 13 जिंकणार कोण? पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. कहाणी में ट्विस्ट. बघा, झाले तर 13 रन ह्या ओव्हर मध्ये पण होऊ शकतात. पॉवर प्ले बॉलिंगसाठी मयूरकडे पण अनुभव आहे. दोन्ही दिशेला बॉल कट करतो. एक चांगला खेळाडू आहे मयूर लोखंडे. बॉलिंगसाठी येत आहेत.
मयूर लोखंडे तर बॉलिंग साठी स्ट्राईक एंडला हर्षल वापिलकर. टाइमचं लिमिट आहे, थोडं टाइम मध्ये खेळा मित्रांनो प्लीज. बिग फाईट, काटेकी टक्कर. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. RM रेम्बो वडाळा जिंकेल की त्यांच्या विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी. 4 विकेट गेलेत. हर्षल वापिलकर स्ट्राईक एंडला. 12 बॉल 13 करायचे आहेत. जबरदस्त आयोजन, नियोजन आणि लाख मोलाचं पारितोषिक. कोण जाईल सुपर 3 मध्ये, सुपर 8 मध्ये. या बॉलवर जबरदस्त बॉलला अँगल बनवला गेला. येईल आतमध्ये, येईल डॉट बॉल. सामना फसताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मॅचचा हिरो कोण ठरेल. या बॉलवर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग तिकडे प्रवीण होते आणि प्रवीणने दाखवलं की मी स्पोर्ट्स टीचर काय आहे. बास्केटबॉल साठी खूप चांगलं स्पोर्ट टीचर आहेत आणि एक चांगल्या स्कूलमध्ये टीचर्स म्हणून कामगिरी करतात. काय बॉल अडवलाय. फिल्डिंग आवडली असेल तर फिल्डिंग साठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त फिल्डिंग प्रवीण पाटील. बघा या ग्राउंडवर फिल्डिंग फॅक्टर पण तेवढंच महत्वाचं आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतेय. बाउंड्रीच्या शोधामध्ये आहे टीम RM रेम्बो वडाळा. रोहित सकट आणि हर्षल वापिलकर दोघांकडे पण क्षमता आहे, दोघांकडे पण अनुभव आहे. मॅच बनवावी लागेल. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल गॅप मध्ये निघून जातोय. थोडे फंबल झाले. डबलचा कॉल दिलाय. फील्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे. एक तेरी और एक मेरी. धावफलक पुन्हा एकदा दोन्ही पुढे जाईल. 15 धावा झाले धावफलकावर. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 9 बॉल 10. एकात दुसरी बाउंड्री येईल का. हाय व्होल्टेज मॅच आहे. फक्त आणि फक्त 25 धावांचं टार्गेट होतं, बट ही मॅच इकडे रंगताना पाहायला मिळते. सकाळीच म्हटलं की हे ग्राउंड 50 पण चेस करू शकतं, बट 20 बॉल 20, 12 बॉल 13, 12 बॉल 8च्या मॅचेस पण आम्ही जवळून बघितल्यात. एकात दुसरी बाउंड्री येईल का. 9 बॉल 10 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला रोहित सकट. बॉलिंग साठी मयूर लोखंडे. धगधग इकडे पाहायला मिळते. दोन्ही टीम्स अगदी फायटेबल आहेत. मॅच काय रंगली आहे. 43व्या पर्वातली ही मॅच देखील सर्वांच्या लक्षात राहील. टॉप 8 मध्ये जाण्यासाठी मात्र झुंज चालू आहे. RM रेम्बो वडाळा त्यांच्या विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी. 9 बॉल 10 करायचे आहेत. 15 रन झालेत. या बॉलवर स्टेप आउट झाले. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला रन कंप्लीट होते. सिंगल. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाईल का. आठ चेंडू आणि 9 धावांची गरज. इकॉनॉमीने बॉलिंग करते टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. लिएंडर मात्र फिल्डिंग सजवत आहेत. त्यांना माहिती आहे की फिल्डिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप महत्वाचा आहे. सर्व मुंबईकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू या मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील स्वागत आहे. 8 बॉल 9. या बॉलवर मात्र इकडे बॉलला वळवलंय. वाईड बॉल आहे. पहिला वाईड आणि त्याला देखील मात्र इकडे मला असं वाटतं विकेट आले की काही चेक केलं जाईल आणि बॅटरला मात्र इकडे बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. हृदयाचे ठोके धगधग करणारी मॅच पाहायला मिळते. ज्युनियर सम्राट अंधेरी की RM रेम्बो वडाळा. कोणता बॅटर आता स्वतःहून बोलेल की मी जातो. भाऊ नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. निखिल वडाळ्याचेच खेळाडू आहेत. निखिल बॅटिंग करावी लागेल. काय बॉल वळवला गेला. खूप चांगला लेग ब्रेक आपण पाहू शकतो LED स्क्रीनवरती. मयूरचा एक जबरदस्त लेग ब्रेक. बॉल आतमध्ये आणला त्याने आणि 7 बॉलमध्ये जिंकण्याकरिता आता 8 धावांची गरज आहे. हा बॉल निर्णायक आहे कारण की हा बॉल पॉवर प्लेचा आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. नवीन बॅटर आलेत. निखिल
पॉवर प्लेच्या ओव्हरचा हा निर्णायक बॉल आहे. निखिलला मात्र याचा फायदा उचलावा लागेल. कोणता संघ मात्र ही बाजी मारेल आणि टॉप 8 मध्ये जाईल. दोन संघ आज क्वालिफाय झाले, श्री 11 दिवा डोंबिवली आणि त्याचबरोबर ओंकार मालाड. तिसरा संघ कोण आहे त्यासाठी फाईट आहे. 7 बॉल 8. त्या बॉलवर स्टेप आउट झाले. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेलाय. फेकी करतील नॉन स्ट्राइक एंडला. बॅटर आउट आणि बॅटरने मात्र इकडे पंचांनी मात्र बोट आकाशाकडे धाडलं गेलं. बॅटरला बाहेर जावं लागेल आणि बॅटिंग टीमचा मला असं वाटतं रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. रोहितने लगेच पंचांकडे मात्र तिकडे अपील केली गेली की चेक करूयात. दगदग होतीये मॅच. कोण जिंकेल हा सामना. इट्स अ विकेट. बॅटरला बाहेर जावं लागेल. मात्र इकडे मॅच थोडी फसताना पाहायला मिळते. आपण एलईडी स्क्रीनवर पण पाहू शकतो. रोहितने थोडी लॉंग रनअप घेतली, गोल खूप राऊंड मारला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल रोहितला. मॅच पुन्हा एकदा फसताना पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये आता जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांना आपण प्रोत्साहित करूया. जबरदस्त मॅच, काय मॅच रंगली आहे. 25 धावांचं टार्गेट होतं. सर्वांना वाटले की मॅच आता वन साइड होते की काय, बट क्रिकेट आहे, कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. तीन ओव्हरचा स्कोर जो आपला इक्वल असेल म्हणजे तो एव्हरेज केला जाईल याची नोंद घ्या. पहिल्या इनिंग मध्ये 20 रन होते आणि ह्या इनिंग मध्ये फक्त आणि फक्त 3 ओव्हर मध्ये 12 रन्स आहेत. त्यामुळे कंपल्सरी 6 बॉल 7 करावे लागतील. बॉलिंग साठी शशिकेश. काय मॅच रंगली गेली आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी संघाने जी एंट्री घेतली आहे म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री आहे. अनेक मुंबईतील व्यावसायिक संघ जर हे मॅच बघत असतील तर बोलतील मॅच व्हावी तर अशी व्हावी. जबरदस्त मॅच. स्ट्राइकिंगला बॅटर आहेत अक्षय, ज्याने मेडन ओव्हर टाकली होती, बट आता बॅटिंग करावी लागेल. 6 बॉल 7. शशिकेश ना बॉलर. बॉलिंग साठी शशिकेश. जबरदस्त मॅच. 6 बॉल 7 करायचे आहेत. श्री भवानी माता सुवर्ण चषकाचा आज पहिला दिवस. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के देता है. टाळ्यांचा कडकडाट होतोय. मित्रांनो, जो समोरचा कॅमेरा आहे ना त्याच्या युट्यूबच्या सागर निवादे आपल्या बाजूला जे मित्र उभे आहेत त्यांनी थोडं कॅमेरापासून थोडं साईडला उभे राहा, कारण की कॅमेरा हलवू नका प्लीज. च्या टेबलला हलवू नका. पिंक टी शर्ट, हा दादा थोडं लांब उभे राहा बस. थँक्यू. रात्री एक आपण कैलास लस्सी पिऊ मस्त थंडगार. थोडा लांब उभा राहा तू. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आता 5 धावांची गरज आहे. बघा क्रिकेट कधी नशीब बदलेल्याचा वेळ नाहीये. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, खेळत राहा, यश तुम्हाला मिळणार. आणि आता फ्रीडचा बॉल आहे. स्ट्राइकिंगला निखिल. 5 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर फ्रीडला स्टंपिंग नाहीये. आता मॅच आली पुन्हा एकदा 5 बॉल 5. कधी अंधेरी, कधी वडाळा आहे, कधी वडाळा आहे, कधी अंधेरी आहे. निमित्त आहे दादर शिंदेवाडी श्री भवानी माता सुवर्ण चषक सिद्धी पॅकर. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. भव्य दिव्याचं आयोजन, 43वं वर्ष अभिमानाचं. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. क्रुशल मॅच.
जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज ज्युनियर सम्राट अंधेरी की त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो वडाळा. बॉलिंग साठी शशिकेश, स्ट्राईक एंडला निखिल. 5 बॉल 5 करायचे. डबल बॉक्सची क्रिकेट पाहायला मिळतंय जिकडे सेन्सिबल आहे. पेशन्स खूप महत्वाचा आहे. 5 बॉल 5. या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड. खूप चांगला सुरेख फटका. स्ट्राईक एंडला चान्स आहे. हृदयाचे ठोके दगदग करतायत. मॅच आता पुन्हा एकदा क्लोज होतीये. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. ज्युनियर सम्राट अंधेरी. काय मॅच रंगली गेली आहे. पैसा वसूल मॅच. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. काही आता प्रेक्षक वर्ग मॅच जे बसून बघत होते ते उभे राहिलेत आणि अशी मॅच पाहायला आवडते. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. एका दुसरा मोठा स्ट्रोक येईल का. तब्बल हजारों प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा युट्यूबला देखील आनंद घेत आहेत. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. या बॉलवर स्टेप आउट झाले. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फिल्डिंग. अक्षय मात्र तिकडे होतं. चेक केले जाईल. काय बॉल अडवला गेलाय. जबरदस्त एफर्ट्स दिले गेले. त्याला माहिती रनआउट करावे लागतील. मॅच क्रुशल आहे. हृदयाचे ठोके दगदग करणारी मॅच पाहायला मिळतीये. चेक केलं जातंय युट्यूबला. आपण आज पहिलाच दिवस एवढा फाईट होते. मला असं वाटतं संडेला अजून अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. उद्याचा दिवस आहे. खुल्या गटातील अगदी नामवंत खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. भव्य दिव्य असं आयोजन. काय मॅच रंगली आहे. कुठे ना कुठेतरी हा सामना फसताना पाहायला मिळतोय. चेक केलं जात आहे. दगदग वाढली आहे. अक्षय मात्रेची दगदग वाढली आहे. प्रवीण पाटीलची दगदग वाढली आहे. तिकडे प्रज्ञेश शिंदेची दगदग वाढली आहे की मॅच मध्ये आपण पण आहोत. क्षणात मॅच कधी फिरू शकते. सर्व आमचे प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. अंपायर्स मात्र देखील तिकडे चेक केलं जात आहे. प्रेक्षक देखील अगदी LED स्क्रीनवर आपण पाहू शकतो. कोणी ऑफिसवरून आलंय, कोणी घरातून आलंय आणि ही मानाची क्रीडा स्पर्धा आहे. सर्व एन्जॉय करतायत. अगदी या ग्राउंडचं एक क्रिकेट बघणं एक वेगळी मजा आहे. बहुतेक जण अगदी सकाळी 3-3, 4-4 वाजेपर्यंत इकडे क्रिकेट एन्जॉय केलंय. हा याच भाऊ आपला हात दाखवतोय. सो मोस्ट वेलकम. शिंदेवाडीमध्ये तुझं स्वागत आहे. आणि इस क्रीडा स्पर्धेवरती प्रेम दाखवतायत. अनेक खेळाडू पण तिकडे बसले. ते देखील मॅचचा आनंद घेतात. निखिल पाटील, राहुल ठाकूर यानंतर ते देखील इनॅक्शन मध्ये आहेत. आहा सर्व प्लेयर्स इकडे एन्जॉय करतायत. क्रिकेट जिंकणं हरणं होत असतं बट क्रिकेट एन्जॉय केलं पाहिजे लाईफ मध्ये. तुम्ही जिंकलं हरणं बट तुम्ही जे क्रिकेटने खूप सारे मित्र दिले. प्रत्येक स्टेशनला आज आपल्या क्रिकेटमुळे ओळखी आहेत. त्याच क्रिकेटने आपल्याला प्रेम दिलं. खूप साऱ्या ओळखी दिल्या. खूप सारे जीवाबाळाचे मित्र दिले. पहिलाच दिवस आहे आणि विविध भागातून विविध स्टेशनवरून आज सर्व आमचे प्लेयर्स इकडे आले आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थात श्री सिद्धी पॅकर. नॉट आउट आहे.
धगधग केलं गेलं होतं पण तिकडे चेक केलं गेलं आणि मॅच आपण पाहिलं तर थोडी पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहिलं गेलं टीम RM रेम्बो वडाळा 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे 3 बॉल 4 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे स्ट्राईक एंडला अक्षय उबाळेने पहिल्या इनिंग मध्ये तर हिरो होता मॅचचा दुसरी इनिंग पण मॅचला रंगून देईल का 3 चेंडू आणि 4 धावांची गरज हाय व्होल्टेज मॅच 3 बॉल 4 जबरदस्त मॅचचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय RM रेम्बो वडाळा त्यांच्या विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी धावा करायच्या 3 चेंडू 4 धावा बॉलिंग साठी शशिकेश या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत मात्र जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते आणि तिकडे असं वाटलं थोडा वेळ लहानपणी आपण घोडा खेळलो असं तशी फिलिंग त्याला आली सो त्याने तिकडून जम्प केलं काय मॅच रंगाला पाहायला मिळते आता 2 बॉल मध्ये 3 रन्स करायचे आहेत मैदानामध्ये एवढी शांतता आपण कधी बघितली नव्हती अशी शांतता पाहिली गेली आहे हाय व्होल्टेज मॅच आहे 2 बॉल 3 थोडे फिल्डर तिकडे स्किड झाले लिएंडर एफर्ट्स देत होते 2 बॉल 3 कोण जिंकेल एकात दुसरा एक्स्ट्रा येईल का मॅचवर सर्वांच्या नजरा आहेत 2 चेंडू आणि 3 धावांची गरज जबरदस्त बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर ज्युनियर सम्राट अंधेरी सर्व बॉलर्सनी खूप चांगले इफर्ट्स केले विकास त्यानंतर शशिकेश नितीन मयूर 2 बॉल 3 मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांना आपण प्रोत्साहित करत टाळ्या वाजवून जबरदस्त मॅच आहे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज 2 बॉल 3 निखिल इतिहास घडवेल का 2 बॉल 3 जबरदस्त मॅच श्री सिद्धी पॅकार श्री भवानी माता सुवर्ण चषक दादर शिंदेवाडी 2 बॉल 3 या बॉलवर समोर टायमिंग केलं गेलं बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तिकडे मिस फील्ड पाहिली गेली आहे हृदयाचे ठोके दगदग करणारी मॅच पाहायला मिळतीये आता सामना आलाय एका चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे काय मॅच रंगली आहे याचंच नाव क्रिकेट आहे कधी अंधेरी आहे कधी वडाळा आहे कधी वडाळा आहे कधी अंधेरी आहे जबरदस्त मॅच कोणाला वाटलं पण नव्हतं की इकडे 2 रन धावून होतील डबल बॉक्स ऑन होता आणि त्याच्यामध्ये चला स्पीडअप करायचं आहे आता सापळा रचावा लागेल 1 बॉल दिवसभरामध्ये दुसरा 1 बॉल 1 आहे सकाळी आई गावदेवी घाटकोपर संघ मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली चला थोडं स्पीडअप करायचं आहे आणि काय सामना रंगला गेलाय जबरदस्त मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांची प्रचंड गर्दी जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहेत 1 बॉल 1 करायचा आहे स्ट्राईक एंडला बॅटर आहेत निखिल निखिल शिगवन प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळतीये बघा 1 बॉल 1 करायचा आहे धगधग करणारी मॅच पाहायला मिळतीये हाय व्होल्टेज मॅच एका चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे कोण जिंकेल ही मॅच ज्युनियर सम्राट अंधेरी जिंकेल की RM रेम्बो वडाळा लिएंडर शशिकेश पुन्हा एकदा अगदी किती टीम मीटिंग केले जातात आणि मुंबईकर मात्र क्रिकेटसाठी वेडे आहेत 1 बॉल 1 करायचा आहे मॅच होती 25 धावांचं टार्गेट सर्वांना वाटलं मॅच फसेल इझी रन होतील पण 1 बॉल 1 मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवात एका चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे 1 मिनिट वाईट लाईन त्याला कपडा मारा थोडा प्लीज आणि 9ची लाईन त्याला पण थोडा धुरी सर दगदग करणारी मॅच पाहायला मिळते पैसा वसूल मॅच आहे 1 बॉल 1 करायचा आहे बॅटर निखिल पण निखिलचं कौतुक करेल खूप चांगली इनिंग त्यांनी पण बिल्डअप केली आहे
एक बॉल एक करायचा आहे. जबरदस्त नियोजन आयोजन आणि श्री भवानी माता सुवर्ण चषक बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कपची एक नामवंत क्रीडा स्पर्धा मुंबईतील. बॉलिंग एंडला पण केला तर होईल कारण की रनआउटचं तिकडे बॉलिंग एंडला पण करा जाधव सर. बॉलिंग एंडला पण करा. आपले बॅनर्स देखील आपण पाहू शकतो. संस्थापक स्वर्गीय श्री सुनीलजी एकनाथ जाधव साहेब यांचा देखील बॅनर पाहतोय. मग श्री सिद्धी पॅकरचा पण बॅनर पाहतोय. आणि एका मातेला ज्या भवानी मातेचा आपल्याला आशीर्वाद राहिलाय संपूर्ण मुंबईवर. मुंबईतील एक जुनं जागतं नवरात्र उत्सव मंडळ या परिसरातून पाहिलं गेलं. शिंदेवाडीची देवी पाहण्यासाठी ऑल ओव्हर महाराष्ट्रातून देखील प्रेक्षक वर्ग मान्यवर येत असतात, भाविक येत असतात. बोलूयात मॅचच्या दिशेने. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच. शशिकेतचा सामना करतील निखिल. वडाळा की अंधेरी, कोण जिंकेल ही मॅच? एक बॉल एक. धक 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 करते मॅच. आणि या बॉलवर बीट केलं गेलंय. एक बॉल एक ला सामना जिंकला गेलाय. ज्युनियर सम्राट अंधेरी. जबरदस्त मॅच. सेलिब्रेशन पाहिलं गेलं. बट मित्रांनो दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. हार्ड लक टीम RM रेम्बो वडाळा. हार्ड लक बॅड लक बट वेल प्लेड ज्युनियर सम्राट अंधेरी. पैसा वसूल मॅच. लिएंडरचं सेलिब्रेशन टॉप 8 मध्ये जात असताना ज्युनियर सम्राट अंधेरी. काय मॅच रंगली गेली आहे. एक बॉल एकला बॉलर कीपर. कोणाला वाटलं पण नव्हतं की बॉलर कीपर जाईल, पण याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. जबरदस्त बॉल पाहिला गेला शशिकेतचा आणि लिएंडरचा. त्यानंतर सेलिब्रेशन. चला नेक्स्ट मॅच लगेच चालू करायची आहे. वेल ज्युनियर सम्राट अंधेरी. हार्ड लक टीम RM रेम्बो वडाळा. चला लगेच नेक्स्ट मॅच. मंगलमूर्ती वडाळा संघ लगेच आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अक्षय उबाळे आपण आपला कॅश प्राइज घेऊन जायचं जे प्रदीपने दिलं होतं. आणि सन्मान चिन्ह घेण्यासाठी देखील या मंगलमूर्ती RM रेम्बो संघ आपण ह्या RM रेम्बो वडाळा संघ आपण या सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपलं